नमस्कार, बातमीकारमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। वरईतील असं सुप्रसिद्ध मैदान वीर सुभाष मैदान या ठिकाणी एक अनोखा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे। नामजोशी मार्ग पोलीस ठाणे आणि वरई पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांची क्रिकेटची स्पर्धा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे आणि या ठिकाणी बऱ्याच मोठ्या प्रमाणात पोलीस दलातील अधिकारी कर्मचारी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांना पाहण्यासाठी उत्सुकतेने अनेक प्रेक्षक या ठिकाणी येत आहेत। आज पोलिसांचा हा कार्यक्रम आहे असं म्हणायला काही हरकत नाही आहे। दरवेळेला गुन्हेगारांशी आणि गुन्ह्याशी चकमक होत असताना आपण त्यांना नेहमी पाहत असतो। आज या क्रिकेटच्या सामन्यात कशी चकमक होणार आहे हे देखील आपल्याला पाहावं लागेल। या कार्यक्रमाचे आयोजक ब्रिजेश दुबे यांच्याशी आपण जाणून घेणार आहोत कसं या कार्यक्रमाचं नियोजन असणार आहे, कसं या स्पर्धेचं आयोजन असणार आहे। ब्रिजेशशी बोला। सर नमस्कार। प्रथम मी तुमचे आभार मानतो आणि त्याचप्रमाणे आमचे वरीवरचे PI शेख साहेबांचा मी आभार मानतो। मी जेव्हा इन्व्हिटेशन द्यायला गेलो तेव्हा शेख साहेबांनीही मला हे सगळं कार्यक्रमाची योजना आणली आणि आमच्या विनंतीस मान देऊन शेख साहेब आणि त्यांचे वरी पोझिशन ठाणे व किंवा डिलाईट पोझिशन ठाणे ह्या लोकांनी मला जे सहकार्य केला। आज आमच्या वरीतल्या लोकांना पहिल्यांदा असं काही गोष्टी भेटायला भेटला। मैत्री या नावाचा ते आम्ही आज पूर्णपणे उपयोग झाला आणि मी शेख साहेबांचे आणि नामजोशी मार्ग या दोन्ही गोष्टीचे मी आभार मानतो आणि आमच्या विनंतीस मान देऊन आज आमचे शेख साहेब स्वतः इथे आलेले आहेत। मी धन्यवाद त्यांना बोलतो साहेबांना। पोलिसांशी बोलण्याचा मीडियाला फार कमी संधी मिळते, या ठिकाणी प्रोटोकॉल असतात। आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय। साहेब सांगा, काय सांगताय, कसा आनंद व्यक्त करताय? कसं आहे की आता एवढे बंदोबस्त झाले, त्या बंदोबस्तातनं आमचे जे कर्मचारी स्टाफ अधिकारी वर्ग थोडासा कुठेतरी त्यांना एक वेगळा चान्स मिळावा, वेगळा प्लॅटफॉर्म मिळावा या अनुषंगाने आमच्याकडे ब्रिजेश आला होता की आमच्या इथे क्रिकेट मॅच आहे। मी त्यावेळेला त्याला ही संकल्पना सांगितली की आमच्या 2 पोलीस स्टेशन आणि इथे भरपूर बंदोबस्त वगैरे झालेत, त्यातनं थोडेसे फ्री होतील आणि थोडासा एन्जॉय होऊन जाईल त्यांचा आणि कामात ते परत वेगळे होऊन जातील। उद्या आमचा महत्त्वाचा बंदोबस्त असतानासुद्धा आज त्यांनी सांगितलेल्या प्रमाणे आम्ही दोन्ही टीम इथे आलेलो आहेत। आमच्या उद्या पोलीस भरतीचे बंदोबस्त आहे, तरीही आमचा सगळा बंदोबस्त जे आता रिहर्सल आटपून आम्ही हा मॅच खेळण्यासाठी आलेलो आहे आणि हा मॅच खेळून चांगल्या प्रकारे आम्ही एन्जॉय करू आणि असेच कार्यक्रम बनवत राहा। आम्ही तुमच्याबरोबरच आहे। प्रोग्राम झाला पाहिजे, खेळ झाला पाहिजे, त्या खेळातून चांगले प्लेयर तयार होतात। असेच चांगले कार्यक्रम करावे आणि ब्रिजेश दुबे यांना आमच्या वरई पोलीस स्टेशनतर्फे शुभेच्छा। नेहमीच ताणतणावात असताना पोलीस जाणवतात कुठे ना कुठेतरी गुन्हेगारांचं किंवा विभागाला नियंत्रित ठेवणं हा एक पोलीस दलावरती एक विशिष्ट ताण नेहमीच मानला जातो। त्याच्यातून ह्या स्पर्धेला, या आपल्या क्रिकेटला आपण कसा काय वेळ देत आहे, म्हणजे कसं हे हँडल होतं आहे? आज ज्याप्रमाणे आम्ही आमचा बंदोबस्त रिहर्सल करून आलो, तरी आम्ही एक आठवड्यापूर्वी हा प्लॅन आमचा झाला होता। त्यामुळे आम्ही सगळ्यांना सांगितलं आपल्याला क्रिकेट खेळायचं आहे। NM जोशीचे सिनियर PI यांच्याशी आमचा संपर्क झाला, त्यांनी तयारी केली की खेळू आपण, कारण आमचे प्लेयर, आमचे जे कर्मचारी आहेत हे सगळे कामामध्ये अक्षरशः व्यस्त असून ते त्रासलेले येतात आणि त्यांना काहीतरी एन्जॉय पाहिजे म्हणून एक समथिंग चेंज म्हणून हा आम्ही प्रोग्राम ब्रिजेशला आखायला सांगितला आणि त्याप्रमाणे ब्रिजेशने तो प्रोग्राम आखला। आपण सर्व फिट पण दिसतंय या क्रिकेटला। मला वाटतं आज वेगळं वळण येणार आहे। आपले फिट अधिकारी आपल्याला पाहायला मिळत आहेत। कसं आहे, मी स्वतः एक स्पोर्ट्समन आहे। मी मुंबई युनिव्हर्सिटीचा कॅप्टनही होतो आणि माझ्या कॅप्टन्सीमध्ये थम्सअप ट्रॉफी वगैरे मी आता 15-20 वर्षानंतर खेळतो आहे आणि आला आहे टाईम तर खेळतो आहे। नक्कीच वरळीत दोनही ठाण्यातील पोलिसांचा खरोखर स्वागत असणार आहे, कारण ही मॅच आपल्याला महत्त्वाची आहे। कारण आपण नेहमी बघत असतो रखरखत्या उन्हात देखील पोलीस आपल्या स्वतःसाठी झटत असतात, मात्र आज आम्ही त्यांना आमंत्रित केलं आहे खेळण्यासाठी, कारण त्यांचा देखील आनंद महत्त्वाचा आहे आणि धन्यवाद मानतो दोनही चौकीतील पोलिसांना की आज आमची शोभा वाढवण्यासाठी ते आले आहेत। धन्यवाद। हा विभागासाठी एक अनोखा उपक्रम किंवा अनोखी स्पर्धा मानली जाते। आज हे पहिल्यांदा घडतं आहे वरईमध्ये। खरोखर आम्ही हा नवीनच उपक्रम योजला आहे, कारण पहिल्यांदा आम्ही देखील पोलिसांना मैदानात खेळताना बघणार आहेत। नेहमी आपण बघतो पोलीस आला की लोक घाबरतात, मात्र आज आम्हाला आनंद होणार, कारण ते देखील मैदानात चौकार षटकार मारणार आणि त्यांची मजा घेण्यासाठी असंख्य वरळीकर प्रेक्षक वर्ग इकडे आला आहे। मी PI संदीप जमदाडे, NM जोशी मार्ग पोलीस स्टेशन। आज मैत्री प्रीमियर लीग यांच्यातर्फे जो मैत्रीपूर्व सामना आयोजित केलेला आहे नामजोशी मार्ग पोलीस स्टेशन आणि वरळी पोलीस स्टेशन यांच्या विरुद्ध,
तर आम्ही खरोखर आयोजकांचे मनापासून आभार मानतो आणि त्यांचा जो हा उपक्रम आहे ह्यालाही आम्ही आमच्या शुभेच्छा आहेत. त्या निमित्ताने एक मैत्रीपूर्ण जपलं जातं. खेळाच्या निमित्ताने सर्व एकत्र येतात आणि मैत्रीपूर्व वातावरण पूर्ण लोकांच्यामध्ये राहतं. हे असंच नेहमीच चालू राहावं. त्यांना आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा. वरईची टीम भारी पडेल का एन एम जोशीची टीम भारी पडेल असं वाटतंय तुम्हाला? तो आता येणारा वेळ समजेल, कारण आम्हाला दोन्ही पण टीम माहीत नाहीत कशा आहेत त्या, समोरला एकमेकांना माहीत नाही. पण त्यांच्या टीमला आमच्याकडून शुभेच्छा. कसा वेळ काढलात? वेळात वेळ कसा काढलात? आपलं व्यस्त शेड्यूल असतं, आम्ही पोलीस स्टेशनला पाहत असतो, आपण असंख्य कामामध्ये व्यस्त असतात, त्रस्त असतात, कुठे ना कुठेतरी प्रेशर असतं, काय सांगताय? नाही, रोज आमचं काम तर रोजचंच आहे, परंतु कामाच्या यातून हे थोडासा ट्रेस आउट करण्यासाठी आम्हाला संधी मिळाली, तर त्यामुळं आलो. आता आम्ही बऱ्यापैकी आमचे जे खेळाडू आहेत ते काल नाईट करून दिवसभर काम करून आज खेळायला आलेत. उद्या परत आम्हाला सकाळी 6 वाजताचा बंदोबस्त आहे, परंतु हे परत संधी येत नाही आणि संधीचं सोनं करायचं म्हणून आम्ही खेळण्यासाठी आलो. नमस्कार, मी राजेश लाड. या ठिकाणी ब्रिजेश अमरनाथ दुबे मैत्री प्रीमियर लीग गेले 9 वर्ष या ठिकाणी ही स्पर्धा या ठिकाणी आयोजित करतात. अतिशय नियोजनबद्ध अशी स्पर्धा या ठिकाणी आपण पाहू शकता. 8 टीम त्यापेक्षा जास्त टीम या ठिकाणी सहभागी होतात. परंतु आपण बघाल या खेळाची आणि या स्पर्धेचं एक सगळ्यात महत्त्वाचं विशेष, मी 9 वर्ष या स्पर्धा या ठिकाणी आयोजन होताना बघतो आहे आणि मी स्वतः सहभागी होतो त्यामध्ये. तर त्यामध्ये असं आहे की अतिशय नियोजनबद्ध, म्हणजे त्या ठिकाणी शिस्त, खेळाडूंची म्हणजे जे गेम अतिशय चांगल्या प्रकारचा गेम या ठिकाणी बघायला मिळतो. त्याबद्दल मी सर्व या ठिकाणी सर्व टीमच्या खेळाडूंचे आणि विशेष आभार मैत्री प्रीमियर लीगच्या सर्व पदाधिकारी आणि ब्रिजेश दुबे यांना मी असंच म्हणजे हे देतो, त्यांना शुभेच्छा देतो या स्पर्धेसाठी. या विभागातले सामाजिक कार्यकर्ते रमेश दुबे देखील आपल्यासोबत जोडलेले आहेत. रमेशजी, कसं सांगताय, हा तुमच्या घराजवळच एक वेगळा स्पर्धेचा सामना रचला जातो आहे, हे नवीन घडतं आहे वरळीमध्ये, काय सांगताय? हो हो, नक्कीच हे नवीनच आहे. आता बघा, ते हे आपले पोलीस बांधव हे सण असो किंवा काही कार्यक्रम असो, तर बिचारे आपले लोकांना येऊन सांगत असतात, मार्गदर्शन करत असतात. कधी त्यांच्या मनात पण कधी आता स्पोर्ट्स झाला, कुठला सण साजरा, त्यांच्या मनात पण इच्छा असते. शेवटी ते पण माणसं आहेत, ते पण कौटुंबिक माणसं आहेत. त्यांच्यात पण इच्छा होती असेल ना, की आम्हाला पण आज त्यातले पण खेळाडू असतात की आम्हाला पण खेळावं असं वाटते. तर आमच्या ब्रिजेशने एक ठरवला का या मैत्री प्रीमियर चषकच्या सगळ्यांनी की आपण एक पोलीस म्हणजे बांधवांची मॅच ठेवूया, वरळी पोलीस आणि डेरार पोलीस, एक नवीन कॉन्सेप्ट करूया आपण. आणि आम्ही दोन्ही पोलीस स्टेशनला विनंती केली की असा आम्ही विचार केला आहे, जर तुमच्याकडून काय परमिशन मिळाली तर ते अतिशय खुश झाले दोन्ही पोलीस डिपार्टमेंट, की आम्हाला संधी मिळाली कुठेतरी काहीतरी वेगळं आम्हाला करायला वेळ. आता आम्ही नुसता स्पीकर बंद कर, हे बंद कर, म्हणजे असे त्यांचं तीच कामं विचारायची की बाबा आवाजचा त्रास होतो आहे, आम्हाला कॉल पडत आहेत. मग आज ते स्वतः मैदानात उतरत आहेत, स्वतः ते खेळ आता इथे खेळणार स्वतः ते सगळे. आता ह्याच्यामध्ये पोलीस अधिकारी आहेत, कॉन्स्टेबल आहेत आणि एक मैत्रीपूर्ण हा एक वेगळाच कॉन्सेप्ट आहे खरंच. आणि असा सर्व ठिकाणी होऊ नये मी म्हणतो. कबड्डी असो, क्रिकेट असो, सगळ्यामध्ये पोलीस बांधवांनी पण इन्व्हॉल्व व्हायला पाहिजे या खेळामध्ये. शेवटी ते पण माणसंच आहेत ना, ते काही वेगळी नाही आहेत. आपल्यासोबत सहआयोजक आहेत, आपण जाणून घेऊया. साहेब, नाव सांगा, परिचय सांगा. माझं नाव रवींद्र निगोडकर, मी आपला मालवण रेस्टॉरंटचा मी मालक बोलत आहे. आणि मैत्री प्रीमियर लीगविषयी मला ब्रिजेशला खूप सारे शुभेच्छा द्यायच्या आहे. कारण ब्रिजेशने जे वरळी पोलीस स्टेशन आणि एन एम जोशी पोलीस स्टेशन दोन्ही संघाला एकत्र आणलं आणि पोलिसांचा ताणतणाव होतो त्यांना दोघांना रिलीफ करण्यासाठी या दोन्ही संघांना एकत्र आणून खेळणारे जे प्रोत्साहन केले, मी मनापासून ब्रिजेश दुबेचं मनापासून शुभेच्छा देतो. असेच उपक्रम त्याच्या हातून घडो ही ईश्वरचरण मी प्रार्थना करतो. आणि मैत्री या नावासाठी तो मैत्रीसारखाच मित्र आहे आणि आयुष्यभर तो आमच्यासारखा मैत्री आणि त्याला उदंड आयुष्य लागून दे ही श्री स्वामींचरणी प्रार्थना करतो. हीच माझी प्रार्थना. आपण पाहता इकडे पोलिसांचा क्रिकेट सामना मोठ्या आनंदात रंगलेला आहे. या ठिकाणी वरई पोलीस स्टेशन आणि नामदोशी पोलीस स्टेशनमध्ये लढत पाहायला मिळते आणि प्रेक्षकांचा देखील इतके मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो आहे. आपण पाहू शकता पोलीस देखील दंग झालेले आहेत हे सर्व क्रिकेट खेळत असताना. कॅमेरा पर्सन अल्पेश पवारसह मी अभिषेक शिंदे, बातमीकार चेहरा मुंबईचा. मुंबईतील अशा नवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी बातमीकार न्यूज चॅनलला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करून ऑल करायला विसरू नका.